आज दिवाळी पहाट आणि याच दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाण्यातील विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। आपण सध्या उभे आहोत ते म्हणजे मुसा मार्ग, मुसा चौक या ठिकाणी आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर राजन विचारे जे ठाण्याचे माजी खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून भव्य असा जो कार्यक्रम आहे तो हाती घेण्यात येतो आणि याच ठिकाणी भव्य कार्यक्रम आहे तो देखील आयोजित करून मोठी जल्लोषात दिवाळी पहाट साजरी केली जाते। परंतु या वर्षी दिवाळी पहाट न साजरी करण्याचा निर्णय आहे तो खासदार राजन विचारे आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। कारण जी संपूर्णपणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मराठवाड्यातील नुकसान देखील झालेलं आहे। त्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसान जे झालेलं आहे त्याच्या दुःखामध्ये सहभागी असून आम्ही या ठिकाणी जी दिवाळी साजरी करत नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि याच चौकामध्ये बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत। मदत नव्हे तर कर्तव्य, एकीकडे दिवाळीचा सण आहे तर दुसरीकडे बळीराजा आणि अन्नदाता आहे तो दुःखामध्ये असताना दिवाळी साजरी न करण्याचा हा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। परंतु ह्या दिवाळीनिमित्त या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सर्व फराळ आहे तो पोहोचवला असल्याचा मजकूर आहे तो या सध्या बॅनरवरती पाहायला मिळतो आणि ह्याच ठिकाणी जे फोटो आहे ते देखील ह्या बॅनरवरती झळकल्याचं चित्र पाहायला मिळतं। या चौकात दिवाळी पहाट निमित्त मोठी तरुणाई आहे, जल्लोष आहे त्यांचा पाहायला मिळतो। परंतु यंदाच्या वर्षी बळीराजाचं जे झालेलं नुकसान आहे त्या नुकसानाच्या मुळे आपल्याला ह्या वर्षीची ठाण्यातील मुसा चौक या ठिकाणची खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून आयोजित दिवाळी पहाट आहे ती अनुभवता येणार नाही आहे। त्यांनी सर्व दिवाळी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने व्यतीत आहे ती केलेली आहे। त्यांना शेतकऱ्यांना मदत पोहोचवून त्यांनी ही दिवाळी आहे ती सध्या साजरी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्वसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।